नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण मराठी या विषयावर ठोकळा प्रश्नसंच पाहणार आहोत। आजचा आपला व्हिडिओ एकदम जोरदार होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचे सगळेच प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर होऊन जातील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, रेखाने दारापुढे सुंदर रांगोळी काढली या वाक्यातील पुढे या शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा। तर आपले ऑप्शन्स आहेत क्रियाविशेषण, शब्दयोगी आणि उभयान्वयी आणि केवल प्रयोगी। तर यापैकी काय असणार आहे आपले करेक्ट आन्सर? तर आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे, शब्दयोगी। तर याचे कारण काय आहे? तर आपण नामाच्या नंतर पुढे हे अव्यय शब्दयोगी अव्ययामध्ये वापरतो। पहा मित्रांनो, दारा या नामाच्या नंतर पुढे हे अव्यय लागलेले आहे, म्हणून मित्रांनो या वाक्याचा प्रकार कोणता आहे? शब्दयोगी। ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर। त्याच्या तालावर फुले बोलतात आणि पाखरे साथ करतात या वाक्याचा प्रकार ओळखा। तर ऑप्शन्स आहेत संयुक्त, केवळ, मिश्र आणि गौण। तर काय आहे आन्सर? त्याच्या तालावर फुले बोलतात आणि पाखरे साथ करतात। तर आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे, संयुक्त। तर का संयुक्त आहे, त्याचे कारण काय आहे? तर दिलेल्या वाक्यात दोन प्रधान वाक्यांना आणीने जोडलेले आहे मित्रांनो। पहा, त्याच्या तालावर फुले बोलतात आणि इथे वापरलेला आहे, नंतर काय आहे? पाखरे साथ करतात, म्हणून या दोन प्रधान वाक्यांना आणीने जोडलेले आहे, म्हणून हे वाक्याचा प्रकार कोणता आहे? संयुक्त आहे। ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर। नवरात्र या शब्दाचा समास ओळखा। तर ऑप्शन्स आहेत कर्मधारक, द्विगु, मध्यम पदलोकी आणि द्वंद्व। तर यापैकी काय आहे आन्सर? तर नवरात्र या शब्दाचा समास काय आहे? द्विगु समास आहे। ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर। तर कारण आहे मित्रांनो, नवरात्र या शब्दात आपल्याला संख्या दिसते, नवरात्र, नऊ या शब्दाचा आपल्याला काय दिसते? संख्या दिसते। नवरात्रमध्ये आपल्याला संख्या दिसते, म्हणून हा समास आहे द्विगु समास। ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर। चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफ खंत करी काही केल्या फुलेना यातील अलंकार कोणता आहे? तर अलंकार ओळखा असं सांगितलेलं आहे। ऑप्शन्स आहेत रूपक, उपमा, चेतन गुणोत्ती आणि श्लेष। तर यापैकी आन्सर काय असणार आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे, चेतन गुणोत्ती। तर याचे कारण आहे निसर्गातील निर्जीव वस्तू जणू काही सजीव असल्याच्या कल्पना दर्शवतात। तर हे सर्व वाक्य कसे असतात? चेतन गुणोत्ती अलंकाराचे असतात, म्हणूनच आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे, चेतन गुणोत्ती। विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली यात आणि हे काय आहे? तर ऑप्शन्स आहेत उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण, केवल प्रयोगी अव्यय आणि विशेषण। तर यामध्ये पहा मित्रांनो, इथे दोन वाक्य काय आहेत? आणीने जोडलेले आहेत, म्हणूनच हे वाक्य कोणते आहे? उभयान्वयी अव्यय आहे। सैन्याकडून अतिरेकी मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? तर ऑप्शन्स आहेत भावे कर्तरी, कर्मणी आणि भावे कर्तरी। तर यापैकी कोणते असणार आहे करेक्ट आन्सर? पहा मित्रांनो, वाक्यामध्ये कर्त्याला कडून हे प्रत्यय लागलेले आहे। कर्ता कोण आहे? सैन्य। तर याला काय केलेलं आहे? या कर्त्याला कडून हे प्रत्यय लागलेले आहे, म्हणूनच हे प्रयोग कोणते आहे? कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर। विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर ऑप्शन्स आहेत मुक्ती, आकुंचन, पचन आणि मनन। तर यापैकी विमोचन या शब्दाचा अर्थ काय होईल? समानार्थी शब्द मुक्ती होईल। ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे। हे कोणीही कबूल करील या वाक्यातील उद्देश कोणते आहे? तर ऑप्शन्स आहेत हे कोणीही कबूल करील। तर यापैकी कोणते असणार आहे? तर या वाक्यातील उद्देश आहे कोणीही। ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे। वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन्स आहेत अर्धविराम, स्वल्पविराम, संयोगचिन्ह आणि अपूर्णविराम। तर मित्रांनो, आपल्याला वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास आपण अपूर्णविरामचा वापर करतो। ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे। चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। तर ऑप्शन्स आहेत इंद्र, निशा, प्रभाकर आणि शशी। तर यापैकी कोणते असणार आहे आन्सर?
तर चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शशी. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. प्रामाणिकपणा हे काय आहे? तर ऑप्शन्स आहेत विशेषण, सामान्य नाम, क्रियापद आणि भाववाचक नाम. तर काय आहे? प्रामाणिकपणा हे भाववाचक आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर, भाववाचक नाम. नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते आहेत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. तर ऑप्शन्स आहेत सर्वनाम, नाम, विशेषण. दुसरा ऑप्शन आहे आपला सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. तिसरा ऑप्शन आहे सर्वनाम, सामान्य नाम, क्रियापद. आणि चौथे ऑप्शन आहे सर्वनाम, विशेषण आणि भाववाचक नाम. तर यापैकी नामाचे मुख्य कोणते 3 प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. व्यसन घालणे याचा अर्थ सांगा. तर ऑप्शन्स आहेत वारंवार बजावून सांगणे, खूप दुःख होणे, मर्यादा घालणे आणि हौस पुरविणे. मित्रांनो, व्यसन घालणे म्हणजेच काय? तर आपण मर्यादा घालतो. व्यसन घालणे म्हणजेच मर्यादा घालणे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. हा, ही, हे, तो, ती, ते हे कोणत्या सर्वनामाचे उदाहरणे आहेत? तर ऑप्शन्स आहेत सामान्य सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम. पहा मित्रांनो, हा, ही, हे, हा म्हटल्यावरती आपण काय करतोय? दर्शवतोय. तो म्हटल्यावरती पण आपण काय करतोय? दर्शवतोय. तर हे कोणत्या सर्वनामाची उदाहरणे आहेत? तर दर्शक सर्वनामाची उदाहरणे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. तुम्ही शाळेत जाता का या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तुम्ही शाळेत जाता का? तर ऑप्शन्स आहेत सामान्य, प्रश्नार्थक, संबंधी आणि पुरुषवाचक. इथे पहा मित्रांनो, वाक्याच्या शेवटी काय आहे? क्वेश्चन मार्क आहे. ते पाहून आपल्याला असं वाटतं की हे वाक्याचा प्रकार कोणता आहे? प्रश्नार्थी आहे. म्हणून आपण ऑप्शन क्रमांक 2 करून मोकळे होऊन जातो. परंतु मित्रांनो, एकदा प्रश्नसुद्धा नीट वाचत जा. काय आहे प्रश्न आपला? तुम्ही शाळेत जाता का? हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर इथे काय आहे? तुम्ही या शब्दाने व्यक्ती किंवा व्यक्तीचा काय होतो? बोध होतो. म्हणूनच हे वाक्य कोणते आहे? पुरुषवाचक आहे. या वाक्याचा प्रकार आहे पुरुषवाचक. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन्स आहेत नदी, वेली, झाड आणि रोपटे. तर पहा मित्रांनो, अनेक वचनी शब्द आहे वेली. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन्स आहेत साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ आणि साधा भूतकाळ. तर यामध्ये काय आहे? सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. जाईल असं म्हटलेलं आहे. जाईल म्हणजेच काय? रीत होणार आहे, क्रिया होणार आहे. म्हणूनच आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, रीती भविष्यकाळ. मुद्दाम दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तर ऑप्शन्स आहेत हात वेगळे करणे, लक्ष नसणे, कानाडोळा करणे आणि गाशा गुंडाळणे. काय आहे? मुद्दाम दुर्लक्ष करणे म्हणजेच काय? तर कानाडोळा करणे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला आभाळ कोसळणे म्हणजेच काय मित्रांनो? ऑप्शन्स आहेत बरे वाटणे, वाईट वाटणे, फार मोठे संकट येणे आणि राग येणे. आभाळ कोसळणे म्हणजेच काय? तर फार मोठे संकट येणे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्वर म्हणजे काय? तर स्वर म्हणजे काय आहे? तर ज्या वर्णांचा उच्चार करताना सुरुवातीपासून एक समान ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णांना आपण काय म्हणतो? स्वर म्हणतो. लक्षात घ्या. यावरूनच आपला पुढचा प्रश्न आहे. मित्रांनो, या पुढच्या प्रश्नावरून तुम्हाला सर्व काही क्लिअर होऊन जाईल. प्रश्न काय आहे? अ आ पासून ओ औ पर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात? लक्षात घ्या. अ आ पासून ओ औ पर्यंतच्या वर्णांना आपण काय म्हणतो? तुम्हीच पहा. म्हणून पहा काय ध्वनी निर्माण होते. अ आ पासून ओ औ पर्यंतच्या वर्णांना चा स्वर कसा, ध्वनी कसा निर्माण होतो पहा. अ आ इ ई उ ऊ ए ऐ असा आवाज येतो. तर एकसारखी ध्वनी निर्माण होते, एक समान ध्वनी निर्माण होते. तर त्यांना आपण काय म्हणतो मग? तर स्वर म्हणतो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मराठी वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता? तर ळ हे जे वर्ण आहे तर ते मराठी वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण आहे. पुढचा प्रश्न, भाषेचे किती प्रकार आहेत? तर भाषेचे किती? 2 प्रकार पडतात.
पुढचा प्रश्न आहे आपला अत्यंत महत्त्वाचा, पंचमीचे विभक्ती प्रत्यय कोणते? मित्रांनो, याच्या आधी आपण स्पष्टीकरण पाहूयात, त्यावरून तुम्हाला त्याचे आन्सर येऊन जाईल. तर काय आहे, स ला ते हे द्वितीय व चतुर्थीमध्ये वापरण्यात येते. जर शब्दाच्या शेवटी स किंवा ला किंवा ते हे शब्दाच्या शेवटी प्रत्यय जर लागले असतील तर ते कोणते आहे? विभक्ती प्रत्यय द्वितीय किंवा चतुर्थी असते. पंचमी म्हणजेच काय? ऊन हून. शब्दाच्या शेवटी ऊन किंवा हून हे जे प्रत्यय लागले असतील तर त्यांना पंचमी म्हणतात. सप्तमीसाठी काय आहेत मग प्रत्यय? तर त इ आ हे जर प्रत्यय लागले असतील शेवटी शब्दाच्या तर ते सप्तमी झाले. आणि षष्टीसाठी चा ची चे. मित्रांनो, हे तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला खूप आहे, कारण याच्यावरती आपण पुढे एक्झाम्पल पाहणारच आहोत, त्यावरून तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल. तर इथे काय असेल मग याचे आन्सर? पंचमीचे विभक्ती प्रत्यय कोणते आहे? तर पंचमीसाठी काय आहे मग? ऊन हून आहे. तर लक्षात ठेवा. आणि हे बाकीचे जे आहेत यावरूनच तुम्हाला पुढचे आन्सरसुद्धा द्यायचे आहेत, तर लक्षात घ्या. द्वितीय व चतुर्थीसाठी आहे स ला ते, पंचमीसाठी ऊन हून, सप्तमीसाठी त इ आ आणि षष्टीसाठी आहे चा ची चे. हे शब्दाच्या शेवटी जर प्रत्यय लागले असतील तर हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. यावरूनच तुमचे आन्सर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे आपला विभक्ती ओळखा बैलाचा. तर मित्रांनो, तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आहे विभक्ती प्रत्यय कोणते कोणते आहे. शब्दाच्या शेवटी कुठले अक्षर जर लागले असेल तर त्याला काय म्हणतात, कुठली विभक्ती असते, तर ते आत्ताच सांगितलेले आहे. पहा, बैलाचा, तर इथे चा शेवटी लागलेला आहे, तर कुठली विभक्ती असणार आहे? पहा, लक्षात घ्या. तुम्हाला काही आठवते का? पहा, बैलाचा, तर बैलाचासाठी काय असेल मग? चा ची चे. तर हे कुठल्या याच्यात आहे? षष्टीमध्ये आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला राम या शब्दात किती व्यंजने आहेत? मित्रांनो, आपण आधीच प्रश्न पाहिलेला आहे. तर व्यंजने एकूण किती आहेत? 34 आहेत. आणि स्वर किती आहेत? 12 स्वर आहेत आपल्या मराठीमध्ये. आणि इंग्रजीमुळे किती झालेले आहेत? ते 14 झालेले आहेत. इंग्रजी संपर्कामुळे 2 ॲड झालेले आहेत त्यामध्ये. मित्रांनो, मग इथे व्यंजने कोणते कोणते आहेत? स्वर म्हणजे काय? लक्षात ठेवा. स्वर म्हणजे काय मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे. अ आपासून ओ औपर्यंतच्या शब्दांना काय म्हणतात आपण? अक्षरांना काय म्हणतो? तर स्वर म्हणतो. तर इथे राममध्ये कुठले दिसत आहेत का तुम्हाला ते शब्द? पहा, अ आ इ ई हे शब्द आहेत का राममध्ये? नाहीत. तर राम हे दोन्ही काय आहेत? व्यंजन आहेत. तर मग व्यंजन किती आहेत? राम या अक्षरामध्ये 2 व्यंजन आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे यावर्षी पीक पाणी चांगले यावे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो, परत एकदा तुम्ही वाक्य वाचा. काय आहे? यावर्षी पीक पाणी चांगले यावे. यावे असं म्हणतोय तो. मित्रांनो, वाक्यामध्ये काय आहे मग? शक्यता आहे. शक्यता आहे आपल्याला यावर्षी पीक पाणी चांगले यावे अशी शक्यता आहे. तर या वाक्याचा प्रकार काय होईल मग? विद्यार्थी असे होईल या वाक्याचा प्रकार. पुढचा प्रश्न आहे आपला अरे रे हाय हाय हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? मित्रांनो, असे शब्द आपण कधी वापरतो? ज्यावेळेस आपण शोक दाखवतो. अरे रे हाय हाय हे शब्द आपण शोक दाखवतो त्यावेळेस वापरतो. तर मग हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे मग? शोकदर्शक अव्यय आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न ठीक, जी हाँ, हा, बराय, अच्छा हे कोणत्या अवयवाची उदाहरणे आहेत? तर मित्रांनो, हे शब्द आपण कधी वापरतो? पहा, ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीशी सहमत असेल, त्यांच्या कोणत्या तरी गोष्टीशी आपण सहमत असेल त्यावेळेस हे शब्द वापरतो. कोणते शब्द? ठीक, जी हाँ, हा, बराय, अच्छा हे शब्द आपण समोरच्या व्यक्तीशी सहमत असेल तेव्हा वापरतो. तर यावरून आपल्याला काय लक्षात येतं मग? तर हे कोणत्या प्रकारची उदाहरणे आहेत? मग कोणते अव्यय आहे हे? तर संमतीदर्शक आहे. लक्षात ठेवा, आपण संमती देतोय, समोरच्या व्यक्तीशी सहमत असेल त्यावरूनच आपल्याला लक्षात ठेवता येईल की हे कोणत्या प्रकारची उदाहरणे आहेत. तर संमतीदर्शक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, मराठीत कोणते वचन नाही? नाही असं विचारलेलं आहे, लक्षात घ्या. मराठीत कोणते वचन नाही? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकवचन, अनेक वचन, बहुवचन, पण मराठीमध्ये द्विवचन नाही आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यास काय म्हणतात? तर जास्त वेळ लागणे म्हणजेच काय? दीर्घकाळ लागणे किंवा दीर्घ वेळ लागणे. तर त्याला आपण काय म्हणू शकतो मग? दीर्घस्वर. ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यास आपण दीर्घस्वर म्हणतो. आणि ज्या स्वरांचा उच्चार करायला आपल्याला कमी वेळ लागतो त्याला काय म्हणतात मग? ऱ्हस्व म्हणतात, लक्षात ठेवा. 2 व्यंजने एकत्र आले की काय तयार होते? तर 2 व्यंजने एकत्र आल्यावर संयुक्त व्यंजन तयार होतं, लक्षात घ्या.
निह प्लस आधार संधी कोणती आहे? तर संधी कोणती आहे हे विचारण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. तर आधी आपण काय पाहूयात, स्पष्टीकरण पाहूयात. स्वर, स्वर बरोबर काय मग, स्वर प्लस स्वर. तर स्वर आहे का पहिला अक्षर? नी आहे. तर नी हे स्वर आहे का? नाही. नी स्वर कोणते आहेत मग? आ हे आपल्याला माहिती आहेत, हे स्वर आहेत. तर स्वर आहे का पहिला अक्षर? नाही. तर मग हे स्वर होईल का? नाही. पहिला आन्सर मग आपला कट. नेक्स्ट काय आहे? व्यंजन. तर व्यंजन आहे का मग? नी हे व्यंजन आहे, बरोबर आहे. प्लस स्वर आहे का पुढचा अक्षर? स्वर आहे, परंतु नीच्या समोर काय दिलेले आहे? 2 टिंब दिलेले आहेत. तर हे व्यंजन होईल का मग? तर नाही. तर हे काय होईल मग? विसर्ग होईल. तर विसर्ग काय आहे मग? नी हे विसर्ग आहे, 2 टिंब समोर दिलेले आहेत म्हणून त्याला विसर्ग संधी आपण म्हणू शकतो. मित्रांनो, काय होईल मग आपले आन्सर? विसर्ग संधी होईल. निह प्लस आधार म्हणजेच हे काय आहे? आपली विसर्ग संधी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जोडाक्षर लिहिण्याचे एकूण किती पद्धती आहेत? तर जोडाक्षर लिहिण्याच्या एकूण 2 पद्धती आहेत, जे की एकाला एक चिटकून आपण लिहू शकतो आणि एकाखाली एक, या 2 पद्धती आहेत जोडाक्षर लिहिण्याच्या. पुढचा प्रश्न, बहुधा मला बक्षीस मिळावे या शब्दाचा अर्थ काय आहे मग? तर मित्रांनो, तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, जर वाक्यामध्ये शक्यता दाखवत असेल, ठाम आहे का या वाक्यामध्ये? तो म्हणतोय का मला बक्षीस मिळाले असं आहे का? नाही. तो काय म्हणतोय? मिळावे. मिळावे म्हणतोय, म्हणून या वाक्याचा अर्थ काय होईल मग? या शब्दाचा अर्थ काय होईल? विद्यार्थी होईल. पुढचा प्रश्न आहे आपला, घोषव्यंजन कोणते आहे? तर घोषव्यंजन आहे घ. नेक्स्ट क्वेश्चन, बारभाई या शब्दाचा समास कोणता आहे? मित्रांनो, एक शॉर्ट ट्रिक काय आहे मग यामध्ये? ज्या शब्दामध्ये समूह आणि आकडे आले असतील, आकडे म्हणजेच कोणते? 12, 13, 14 किंवा 1 असे कोणतेही आकडे आले असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो? तर द्विगु समाज म्हणतो. तर मग मित्रांनो, आपला शब्द काय आहे? बाराभाई. तर मग याचा काय होईल मग समास? तर द्विगु समाज आहे, कारण इथे काय आलेला आहे? 12 आलेला आहे, एक आकडा आलेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? द्विगु समाज म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे आपला, मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? तर मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत 3. तर कोणते कोणते? तो, ती, ते, हा, ही, हे आणि जो, जी, जे, हे जे आहेत ते लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत. पुढचा प्रश्न, मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? तर मूळ सर्वनामे आहेत 9. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये येऊ शकतो प्रश्न. मला परीक्षेची भीती वाटते, अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती आहे? मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे आधीच, अधोरेखित शब्दाच्या तिथे पहा परीक्षेची, तर ची दिलेला आहे शेवटी. तर काय असेल मग याची विभक्ती? तर चा, ची, चे हे कशामध्ये येतात? षष्टीमध्ये येतात. लक्षात ठेवा, विसरू नका, कारण परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारण्यात येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूंशी घडते, या ओळीत कोणता अलंकार आहे? तर काय आहे पहा, प्रत्येक शब्दामध्ये काय दिलेले आहे? स, स हे शब्द वापरण्यात आलेले आहेत. मित्रांनो, एकच शब्द जर वारंवार येत असेल, जसे स असेल किंवा त्याचप्रमाणे ग, ग असेल, घ असेल, असा कुठलाही शब्द वारंवार येत असेल तर त्याला आपण अनुप्रास अलंकार म्हणतो. तर इथे काय आहे? स हे शब्द वारंवार वापरण्यात आलेले आहेत, म्हणून हे कुठला अलंकार होईल? अनुप्रास अलंकार होईल. आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते, या वाक्याचा प्रकार कोणता आहे? मित्रांनो पहा, इथे 2 वाक्य आहेत. कुठले कुठले? आरती रोज पहाटे उठते हा एक वाक्य आणि धावण्याचा सराव करते हे एक वाक्य. तर हे दोन्ही वाक्य आणीने जोडले गेलेले आहेत. तर या वाक्याचा प्रकार काय होईल मग? तर संयुक्त वाक्य प्रकार होईल. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले, या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पहा मित्रांनो, इथे सुद्धा आणि आहे, वाक्य जोडलेले आहेत, पण पहिला वाक्य पूर्ण आहे का? अलका हे कशावरती डिपेंड आहे? दुसऱ्या वाक्यावरती डिपेंड आहे. अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले, तर हे दोन्ही वाक्य आहेत का? नाही, तर एकच वाक्य आहे, त्यामुळे हे कुठला प्रकार होईल? केवळ वाक्य प्रकार होईल. लक्षात घ्या. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळतील. आता आपण मराठीतील प्रसिद्ध ग्रंथ आणि त्याचे लेखक पाहूयात. नलदमयंती स्वयंवर व्याख्यान, तर हे कुणाची साहित्यकृती आहे? पहा, तुम्हाला लक्षात येत आहे का? नलदमयंती स्वयंवर व्याख्यान, तर हे कोणी लिहिलेली आहे? तर रघुनाथ पंडित यांनी लिहिलेली आहे. पुढचा,
मुद्रा राक्षस, तर मुद्रा राक्षस हे विशाखा दत्त यांनी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न, सत्यार्थ प्रकाश, तर सत्यार्थ प्रकाश हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेली आहे. नेक्स्ट महाभारत, तर महाभारत व्यासमुनी यांनी लिहिलेली आहे, लक्षात घ्या. परत एकदा सांगते, नलदमयंती स्वयंवर व्याख्यान हे रघुनाथ पंडित यांचे आहे. मुद्रा राक्षस विशाखा दत्त, सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती आणि महाभारत व्यासमुनी. पुढचा आहे आपला ज्वाला आणि फुले, तर ज्वाला आणि फुले हे कोणी लिहिलेली आहे, तर बाबा आमटे यांनी लिहिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, कारण हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कारण मित्रांनो, मराठी या सब्जेक्टमध्ये या टॉपिकवरती प्रश्न येतात हे तुम्हालाही माहिती आहे. पण काय होतं, इझीच टॉपिक आहे, लगेच होऊन जाईल असं म्हणण्यामध्ये आपली वेळ निघून जाते आणि परीक्षेमध्ये प्रश्न जरी आला तरी आपल्याला लक्षात येत नाही आणि आपल्या हातून मार्क्स निघून जातात. म्हणूनच सांगते मित्रांनो की प्रत्येक मार्क महत्त्वाचा आहे. त्यासाठीच आज आपण या प्रश्नांचा सराव करतोय. याआधी आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध ग्रंथ यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामध्ये सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. सर्व ग्रंथ, लेखक, पुस्तकं वगैरे कोणते आहेत हे सर्व काही आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. तुम्ही जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मित्रांनो, चला, माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही कुठलाही टॉपिक असो, कुठलाही प्रश्न असो असा सोडून देऊ नका. सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. सगळ्याकडे तेवढेच लक्ष असू द्या तुमचे. चला, पुढचं काय आहे, भावार्थ रामायण. तर भावार्थ रामायण हे कोणी लिहिलेले आहे, तर संत एकनाथ यांनी लिहिलेले आहे भावार्थ रामायण. पुढचं आहे यथार्थ दीपिका. यथार्थ दीपिकाचे कोण आहेत लेखक, वामन पंडित. नेक्स्ट गीता रहस्य, लोकमान्य टिळक. आणि भावार्थ दीपिका आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भावार्थ दीपिका हे संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली आहे. मित्रांनो, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवर सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढचा पाहूया, आनंदमठ. आनंदमठचे लेखक आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी. नेक्स्ट आहे आपला ताटीचे अभंग. ताटीचे अभंग हे संत मुक्ताई यांनी लिहिलेली आहे. गीताई. गीताईचे लेखक आहेत आचार्य विनोबा भावे. पुढचा आहे ययाती. तर ययातीचे लेखक आहेत वि स खांडेकर. तर ययातीला काय केलेलं आहे, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात घ्या, ययातीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि ही कोणी लिहिली, वि स खांडेकर यांनी लिहिलेली आहे. नेक्स्ट आहे गुलामगिरी. तर गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले. मित्रांनो, इथे एक तुम्हाला मी ट्रिक सांगते की हे कसं लक्षात ठेवायचं. गुलामगिरी हे कोणी लिहिलेली आहे, महात्मा ज्योतिबा फुले. मित्रांनो, इथे एक ट्रिक आहे की तुम्हाला कसं लक्षात ठेवता येईल की महात्मा फुले हे काय बोलत होते की शिक्षण घ्या, जास्तीत जास्त लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळासुद्धा सुरू केली होती. कधी, 1848ला पुण्यामध्ये. तर त्यांचं काय म्हणणं होतं की जास्तीत जास्त लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे, दुसऱ्यांच्या हाताखाली गुलामी करायची नाही, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि पुढे जा. तर हे जरी वाक्य तुमच्या लक्षात आलं की दुसऱ्यांच्या हाताखाली गुलामी करायची नाही, हे वाक्य कोणाचे आहे, महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी काय म्हणत होते की शिक्षण घेतलं पाहिजे, गुलामी करायची नाही. तर यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की गुलामगिरीचे लेखक कोण आहेत, महात्मा ज्योतिबा फुले. पुढचा पाहूयात, बटाट्याची चाळ पु ल देशपांडे यांनी लिहिलेली आहे. नेक्स्ट आहे आपला ग्रामगीता. तर ग्रामगीताचे लेखक आहेत तुकडोजी महाराज. चांगदेव पासष्टी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी कोणते कोणते साहित्यकृती लिहिलेल्या आहेत, भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ. हे सर्व साहित्यकृती हे संत ज्ञानेश्वरांचे आहेत, लक्षात घ्या. चतुश्लोकी भागवत. तर हे संत एकनाथ महाराजांनी लिहिलेले आहे, चतुश्लोकी भागवत. नेक्स्ट आहे मृत्युंजय. तर मृत्युंजयचे लेखक आहेत शिवाजी सावंत. प्रकाशवाटा. तर प्रकाशवाटा हे प्रकाश आमटे यांनी लिहिलेली आहे. तिमिरातून तेजाकडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. नेक्स्ट आहे आपला मराठी सत्तेचा उदय. तर हे न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेली आहे. नेक्स्ट आहे आपला भारताचा शोध. तर भारताचा शोध हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे. युगंधर आणि छावा हे दोन्हीही शिवाजी सावंत यांनी लिहिलेले आहेत. परीक्षेमध्ये यावर प्रश्न नेहमी आलेला आहे, तर स्टार मार्क करून घ्या, इम्पॉर्टंट आहे खूप. युगंधर आणि छावा हे दोन्हीही कोणाचे आहेत, शिवाजी सावंत यांचे आहेत. मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहेत,
तर मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार विचारलेला आहे. तर स्त्री कादंबरीकार कोण आहेत? तर साळूबाई तांबेकर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कृष्णकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कृष्णकाठ हा ग्रंथ यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेला आहे. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? तर मित्रांनो, याचे आन्सर तुम्हाला माहिती आहे का पहा. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर कोण आहेत? तर आनंदीबाई जोशी आहेत. यांनी अमेरिकेमध्ये जाऊन वैद्यकीय शास्त्रामध्ये पदवी मिळवलेली आहे. तर या आपल्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर कोणाला म्हणतात? तर महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर हे विष्णुशास्त्री पंडित यांना म्हटलं जातं. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे? तर महर्षी कर्वे यांनी केलेली आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन, गीताईचे लेखक कोण आहेत? तर गीताईचे लेखक आहेत विनोबा भावे. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? तर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी आहे यमुना पर्यटन आणि हे बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे. परीक्षेमध्ये कोणी लिहिली असाही प्रश्न येतो. तर कोणी लिहिली? बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्त्री शिक्षणासाठी शारदा सदनची स्थापना कोणी केलेली आहे? तर स्त्री शिक्षणासाठी शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. तर शारदा सदनची स्थापना कधी केलेली आहे? तर 11 मार्च 1889ला केलेली आहे. परीक्षेमध्ये डेटसुद्धा विचारतात. तर इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करून घ्या. पसायदानचे लेखक कोण आहेत? तर पसायदानचे लेखक आहेत संत ज्ञानेश्वर. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झालेली आहे? तर 1904ला अभिनव भारत या संघटनेची स्थापना झालेली आहे. शाहू महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर शाहू महाराजांचा जन्म हा कागल या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न, मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला? तर मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा वि.स. खांडेकर यांना मिळाला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना हे महात्मा फुले यांनी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गाडगेबाबांना खराट्यांचा बादशहा असे कोणी म्हटलेले आहे? तर गाडगेबाबांना खराट्यांचा बादशहा आचार्य आत्रे यांनी म्हटलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर माझी जन्मठेप हे आत्मचरित्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली आहे. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाची ओळख आहे? तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून आपण विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखतो. मराठीतील निसर्गकन्या या नावाने कोणाला ओळखले जाते? तर बहिणाबाई चौधरी यांना मराठीतील निसर्गकन्या या नावाने ओळखतात. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ कोणता आहे? तर मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आहे लीळाचरित्र आणि हे महिन भट यांनी लिहिलेला आहे. मराठी भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती आहे? तर मराठी भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी आहे मोचनगड आणि ही रा. भी. गुंजीकर यांनी लिहिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषा दिवस कधी साजरा करतात? तर मराठी भाषा दिवस 27 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो विचारण्यात की 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? सुबोध रत्नाकर ऐवजी 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? असाही जरी प्रश्न विचारण्यात आला तर त्याचे आन्सर काय असणार आहे? सावित्रीबाई फुले यांनीच हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता? तर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा सहभाग होता. मित्रांनो, याच्यावरून अजून एक प्रश्न कसा तयार होतो की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झालेली आहे? तर 1880ला झालेली आहे. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो आणि बऱ्याचदा विचारण्यात सुद्धा आलेला आहे. तर नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित.
कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे वृत्तपत्र कोणते होते? तर मित्रांनो, कोणते होते लक्षात येते का पहा तुम्हाला? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे वृत्तपत्र कोणते होते? तर ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र हे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे होते. नेक्स्ट क्वेश्चन, डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक कोण होते? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक होते. आपला पुढचा प्रश्न आहे, कैसरे हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली? तर पंडिता रमाबाई यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला? तर मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध विठ्ठल रामजी शिंदे यांनी आवाज उठवला होता. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? मूळ नाव किंवा वास्तविक नाव असा प्रश्न विचारण्यात येतो. स्वामी दयानंद सरस्वती यांचे वास्तविक नाव काय? तर मूळ शंकर तिवारी हे असे त्यांचे नाव होते. नेक्स्ट क्वेश्चन, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे? तर टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात कोणती संस्था काढली? तर काय विचारलेला आहे प्रश्न? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये कुठली संस्था काढली होती? तर महिलाश्रम ही संस्था काढलेली होती त्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? असंतोषाचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर लोकमान्य टिळक यांना आपण ओळखतो. पुढचा प्रश्न आहे आपला, पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना ही न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात शिवजयंती उत्सवाची सुरुवात कोणी केली? तर महाराष्ट्रामध्ये शिवजयंती उत्सवाची सुरुवात ही बाळ गंगाधर टिळक यांनी सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? अस्पृश्यतेचा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? कोणत्या वर्षी झाला असा विचारण्यात आलेला आहे प्रश्न. तर 1856ला झालेला आहे. आणि कोणत्या गावी? तर टेंभू या गावी झालेला आहे. वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, पहिले महिला विद्यापीठ 1916 मध्ये कोणी स्थापन केले? कोणी स्थापन केले असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कुठे नाही. कोणी स्थापन केले? तर धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेले आहे. कधी केले असाही प्रश्न येतो, लक्षात ठेवा. 1916ला केलेले आहे. यमुना पर्यटन हे मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली? तर यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी ही बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बऱ्याचदा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, डबल स्टार मार्क करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, भारत कृषक समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर भारत कृषक समाजाचे संस्थापक आहेत पंजाबराव देशमुख. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर महर्षी कर्वे यांनी केलेली आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना. पुढचा प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना आपण ओळखतो. महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता? तर थॉमस पेन यांनी महात्मा फुले यांना त्यांच्या विचारांनी प्रभावित केले होते. पुढचा प्रश्न आहे, मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर मुकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण होते? तर वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक होते शाहू महाराज. पुढचा प्रश्न आहे, हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक कोण होते? तर हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक होते महर्षी कर्वे.
मित्रांनो, आताच आपण प्रश्न पाहिलेला आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहिला महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. तर कधी केली होती? 1916ला केलेली होती. आणि आताचा प्रश्न काय आहे? तर हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक कोण होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हेच होते. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. यशवंतराव चव्हाण हे कोण आहेत? आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते हे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा विनोबा भावे यांनी केली होती. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत होते. नेक्स्ट क्वेश्चन, शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? तर शारदा सदन संस्थेची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. तर त्यांनी मुंबईला कधी स्थापना केलेली आहे? पहा, शारदा सदनची 1889ला केली होती आणि पुण्यामध्ये 1890ला स्थापना केलेली आहे शारदा सदनची. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते कोण आहेत? तर लोकमान्य टिळक आहेत. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते हे लोकमान्य टिळक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुले यांनी शिक्षित केलेल्या पहिल्या महिला कोण आहेत? तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्या सावित्रीबाई फुले आहेत. महात्मा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? तर सगळ्यांनाच प्राथमिक शिक्षण मिळायला हवे यासाठी महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर मागणी केलेली होती. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला? मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झालेला आहे? तर टेंभूला झालेला आहे. आणि जिल्हा कोणता? सातारा जिल्ह्यामध्ये टेंभू हे गाव आहे. तर त्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला आहे. 1884 मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर 1884ला पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झालेली आहे. तर ही स्थापना कोणी केली? तर बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. तर डेटसुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 1884ला ही स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिनांक कोणता? तर त्यांचा जन्मदिनांक किती आहे? 14 जुलै 1856ला त्यांचा जन्म झालेला आहे. तर कुठे झाला? टेंभू या गावी झाला आणि जिल्हा आहे सातारा हा जिल्हा. मित्रांनो, मागच्या काही वर्षामध्ये विचारण्यात आलेल्या समाजसुधारकावरती आपण जे प्रश्न पाहतोय तर सगळेच प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होत असतात क्वेश्चन. तर तुम्ही नीट समजवून घ्या आणि तुम्हाला काही जरी डाऊट असेल किंवा कुठला पॉईंट समजला नसेल तर तुम्ही लगेच परत व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. केसरीचे पहिले संपादक कोण होते? तर केसरीचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न आहे, गोपाळ हरी देशमुख यांचे कोणते वृत्तपत्र आहे? तर गोपाळ हरी देशमुख यांचे प्रभारक हे वृत्तपत्र आहे, लक्षात ठेवा. प्रभारक हे गोपाळ हरी देशमुख यांचे आहे. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? काय आहे क्वेश्चन? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ही कोणी केलेली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही स्थापना केली. गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक कोणते आहे? तर गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक आहे डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस, हे त्यांचे पहिले पुस्तक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त मंजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर संयुक्त मंजूर पक्षाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी सुरू केली? तर मुरळी प्रतिबंधक चळवळ ही विठ्ठलरामजी शिंदे म्हणजेच महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी सुरू केलेली आहे.
3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर काय आहे 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, पण त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो? तर स्त्री मुक्ती दिन म्हणून आपण सर्व साजरा करतो. पुढचा प्रश्न, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले. पुढचा प्रश्न आहे आपला, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे पहा, सत्यशोधक समाज. तर याची स्थापना केलेली आहे. कधी केली? 24 सप्टेंबर 1873ला. डेट इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये डेटसुद्धा विचारू शकतात की सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केलेली आहे? तर 24 सप्टेंबर 1873ला केलेली आहे. आणि असाही प्रश्न येऊ शकतो की कोणी केली? तर महात्मा फुले यांनी ही स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मुंबईचा शिल्पकार म्हणून जगन्नाथ किंवा त्यांना आपण नाना शंकर शेठ सुद्धा म्हणतो, तर त्यांची ओळख आहे. पुढचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला कोणी वाचा फोडली? तर ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांवरील अत्याचारावरती पुस्तक लिहिलेले आहे. तर कोणते पुस्तक? स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेले आहे ताराबाई शिंदे यांनी. पुढचा प्रश्न, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? तर स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद हे घोषवाक्य रयत शिक्षण संस्था याच्याशी संबंधित आहे. 25 डिसेंबर 1927 रोजी कोणी मनुस्मृतीचे दहन केले? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचे दहन केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले? काय आहे उद्गार? जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही. तर हे उद्गार कोणाचे आहे? तर लोकमान्य टिळकांनी हे उद्गार काढलेले आहेत. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता? तर गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे हा हेतू कोणाचा होता? तर बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा होता. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे? लक्षात घ्या, तुम्हाला काही आठवत आहे का? पहा याची आन्सर माहिती आहे का? डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला असा कोणता ग्रंथ आहे जो की त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे? तर आन्सर आहे बुद्ध आणि त्याचा धम्म. हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय असे कोण म्हणाले? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे म्हटलेले आहे. तर काय? पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय असे उद्गार हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर जाईबाई चौधरी यांनी स्त्रियांकरिता विदर्भामध्ये पहिली रात्रशाळा सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, दुर्लक्षित मातांचे कल्याण, बालविवाह विरोध व स्त्री शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका कोण होत्या? तर सावित्रीबाई फुले होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधी केली? तर प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. तर कधी केली? 1875ला केलेली आहे. आणि कुठे केली? तर मुंबईला केलेली आहे. लक्षात ठेवा. आणि त्यांचा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे मित्रांनो, ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या. सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारत सेवक समाजाची स्थापना. तर कधी केली? 1905ला केलेली आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, विधवाकाचे काशवपण बंद करण्यासाठी कोणी नामी घडवून आणला? तर महात्मा फुले यांनी नामी घडवून आणलेला आहे विधवाकाचे काशवपण बंद करण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.